सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री उमामहेश्वराय नमः। श्री ज्ञानेशाय नमः। ओंकारं बिंदु संयुक्तम् योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। न दातो न माता न बन्धो न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यं न भर्ता न जाया न विद्या स्मृतिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानि। नमो देवी महादेवी शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्राय यथा प्रणतस्मताम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। सर्वदा सर्वकालेषु नास्तीति ईशानम् अमङ्गलम्। ईशां हृदि स्थो भगवान् मङ्गलाय तनूहरिः। पञ्चगावसमुत्पन्ना मध्यमाणे महार्णवे तासां मध्ये द्वयानन्दा देवी नमो नमः। लोकाभिरामं प्रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुसनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामाग्रगण्यम् सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिका द्वारावती चैव सप्त
दयिता मोक्षदायिका नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माधार उर्मिणी पांडुरंग माता यस्य तपस्विनी जनको वैराग्य रागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिकार संस्थितः ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला या चांग देवा जिहके ऐसी अवतार लीला नमस्कार माधव मुक्तय मावलीला अधिष्ठान गोदा तटीचा निवासी सदा प्रिय दो सज्जना विष्णुवासी हरिभक्ति लागो नितारी समस्ता नमस्कार माधा सद्गुरु एकनाथ नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति ओम नमो सद्गुरु निर्गुणा कारणा ही तव गुणा बैसोनी माझिया रसना हरिगुणा कर्णवी हरिगुण विशाल पावन वदवे तो कृपा करुण मैं मूढ़मती देना मन की भावित से तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णन विधान एका से चरण सद्गुरु चे याद रे बिंदु सिंधु शुष्कल तरंग भंग रंजितम विशत्सु पाप जात जात कार्यवारि संयुतम कृतांत दूत काल भूत विद्यारि वरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी धर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी धर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातु धर्मदे
दीनमीन दिव्य संप्रदायकम् कलोमलोकभार सर्वतीर्थनायकम् सुमच्च नक्र चक्र चाक्रवाकचरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे समस्तपातकारिदारितापदाचलम् जगल्लये महाभये कुण्डसूनुहरमदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि मातु नर्मदे तदैव मे भयं तदम्बुविक्षितं यदा मृगुन्दसूनशौनकासुरारिदेवि सर्वदा नरभवानि जन्मजं भवति दुःखवर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे लक्ष किन्नरामरासुरा पूजितं लक्ष नीर धीर धीर पक्षिलक्षपूजितं शिष्ट शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी त्वदीय पाद पंकजं नमामि त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातु नर्मदे नाचिकेत कश्यपाक्षपदे धृतं स्वकीयमानसेषु नारदासि षट्पदे रविन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी धर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातु धर्मदे लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम् ततन्तु जीव जन्तु तन्तु भुक्ति मुक्तिदायकम् निरञ्जय विष्णु शंकर प्रिय धाम वरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि
त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे केशजातटे किरातसूत बाणवेषु पंडितेश ते नटे दुरंत पापतापहारी सर्वजंतु शरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातु नर्मदे नर्मदाष्टकं त्रिकालमेधि सदा पठन्ति ते निरन्तरं नयन्ति दुर्गतिं कदा सुलभ्यते दुर्लभं महेशजात गौरवम् पुनर्भवानरावये विलोकयन्ति रौरवं त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मातु नर्मदे ज्ञानदेव हरिनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की जय आदिशक्ति मुक्ता की जय संत सोपान काका महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु झेंडू जी महाराज की सद्गुरु जगन्नाथ महाराज की सब संतन की जय भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की अखिल कोटि ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीनाथाच्या असीम कृपेने प्रभू रामरायाच्या पावन सानिध्यामध्ये हनुमंतरायाच्या विशेष अनुकंपेने शिवसैनिक मित्र मंडळ आयोजित हनुमान नगर या ठिकाणी याही वर्षी होऊ घातलेला
अखंड हरिनाम नामजप संकीर्तन तथा स्कंद पुराण ज्ञान यज्ञ सोहळा आपल्या कथेची सुरुवात झाली. वारकरी संप्रदाय हा नामधारकांचा संप्रदाय आहे. नामचिंतन सगळ्यात महत्वाचं मानलेली साधन. म्हणून आपणही या ठिकाणी त्या परमपिता परमेश्वराचं सर्व मिळून नामचिंतन एकदा करूया. कारण खरं कीर्तन म्हटलं, सत्संग म्हटला तर नामचिंतन, त्याच्याशिवाय आपली साधनाच नाही. आणि म्हणून आपणही ते परमेश्वराचं परम मंगलमय करणारं नामचिंतन या ठिकाणी करूयात. समजल्या जाणाऱ्या भगवान परमात्म्याची विभूती असलेल्या आपण सर्व मंडळी श्रीमद भगवद्गीता ग्रंथावर विशेष प्रेम करतात. आपल्या परिसरामध्ये कोणताही सप्ताह असला तर सप्ताहाच्या 7व्या दिवशी सगळ्या माता माऊल्या काय करतात? भंडाऱ्यासाठीच गहू निवडायला येता. असं नाही, काय करता? गीता पारायण. बरोबर आहे ना? गीता पारायण केल्याशिवाय आपल्या महिला मंडळला असं वाटतच नाही की सप्ताह झाला. बरोबर आहे ना? आणि त्यातल्या त्यात आता विशेष पर्व काळावर
या गीता ग्रंथामध्ये देवानं आपली विभूती सांगितली, विभूती योग, आणि ते विभूतीमध्ये स्पष्ट सांगितलं काय? मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. मी सगळ्या 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना आहे, म्हणजे साक्षात देवाचं स्वरूप असलेला हा मार्गशीर्ष महिना. आणि या मार्गशीर्ष महिन्याच्या पर्व काळावर आज एकादशीचा दिवस. वारकरी संप्रदायामध्ये ज्या 4 भावंडांचा उल्लेख केल्याशिवाय संप्रदायाचा विचारच होऊ शकत नाही. कोणते कोणते? संत निवृत्तीनाथजी, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, संत सोपान काका आणि जगन्माता मुक्ताबाई. पुण्य सलीला तापी मातेच्या तीरावर आपण भाग्यवान आहोत की जगन्माता मुक्ताईच्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये आपला जन्म झाला. आणि आदिशक्ती मुक्ताबाई त्यांचं चरित्र ज्या वेळेला आपण ऐकतो त्या चरित्रामध्ये माय गेली बाप गेला आता सांभाळी विठ्ठला. विश्वमाऊली ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ दादा मधुकरी आणण्यासाठी गावात जायचे आणि जगन्माता मुक्ताईला ज्यांनी सांभाळलं वर्णन आहे. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरानाचे अन्न. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरानाचे अन्न. सांभाळी सोपान माझला सांभाळी सोपान माझला. सांभाळी सोपान माझला सांभाळी सोपान माझला. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरानाचे निवृत्ती ज्ञानेश्वर कोरानाचे निवृत्ती ज्ञानेश्वर कोरानाचे